मित्र, जगातील सर्व मानव गुण आणि अवगुणाभोवती फिरतात आणि ज्या व्यक्तीमध्ये गुणांचा आविष्कार जास्त होतो त्या व्यक्तीच्या जीवनात सुख, शांती, समाधान जास्त असते. आणि ज्यांच्या अवगुणांचा आविष्कार जास्त होतो तिथं चिडचिड, संताप, राग ह्या सगळ्या घटना तिथे घडतात. अशा सगळ्या बाबी तिथे घडताना दिसतात. तर आणि असं एकही व्यक्ती नाही की ज्याच्यामध्ये एकही अवगुण नाही किंवा तो अवगुण कधी ना कधी आविष्कृत होत नाही. प्रत्येकामध्ये तो कमी अधिक प्रमाणामध्ये अवगुण दिसून येतो. तसेच प्रत्येकामध्ये सुद्धा गुण दिसून येतात. आता आपल्यामध्ये काही अवगुण आणि गुण असतात, तसं पुढच्यामध्ये काही गुण आणि अवगुण असतात. मग ज्या गोष्टीला आपण फोकस करतो ती गोष्ट आपल्याला दिसायला लागते जास्त. तर जसं संत नामदेवांनी असं म्हटलेलं आहे, एक तरी ओवी अनुभवावी. संत नामदेवांनी हे ज्ञानेश्वरीबद्दल म्हटलेले आहे. ज्ञानेश्वरीबद्दल एक तरी ओवी अनुभवावी. तसं आपण प्रत्येकाने एक तरी गुण शोधावा आणि तो अनुभवावा. गुण म्हणजे चांगुलपण. हे आपल्यातलं एक चांगुलपण हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि दुसऱ्याच्याही ठिकाणचं चांगुलपण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पण कधी कधी काय होते, दुसऱ्यातलं अवगुण बघण्याच्या नादामध्ये त्यातला गुणही दिसत नाही. आपण आता समजा तुम्हाला मी सांगितलं की काळा रंग बघा, पूर्ण काळा रंग बघा. एका वेळी काळा रंग बघताना पांढरा रंग दुर्लक्षित होतो, पूर्ण वेळ पांढरा रंग बघताना काळा रंग दुर्लक्षित होतो. तसं ज्याच्यावर आपण फोकस करतो ते दिसायला लागतं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आपल्याला जे हवं आहे ते फोकस करायचा, ते शोधायचं. हा एक आपले गुण वाढवण्यासाठी किंवा गुणाचे फायदे घेण्यासाठी अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे. आणि हे गुण शोधण्याची जर आपण सवय लावून घेतली, दुसऱ्यामधले गुण शोधणे आणि आपल्यातले गुण शोधून ते गुण व्यक्त करणे हे अतिशय गरजेचे आहे. गुण मनातच ठेवून चालणार नाही, तर ते व्यक्त करावं लागेल. आता आपल्याला कधी कधी माणसाचा एक स्वभाव असतो की त्याचा गुण जर व्यक्त केला तर आपण त्याच्या दुर्गुणाला प्रोत्साहन देत आहोत असं काही जणांचा गैरसमज असतो. काही नाही, आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत असताना बाबा मला त्यातला बाकीचं माहीत नाही, फक्त त्यातला मला हे गुण फार आवडतो असं म्हटल्यामुळं त्याच्या अवगुणाला तुम्ही प्रोत्साहन देता, प्रतिसाद देता, त्याला मोठेपणा देता असं होत नाही. त्याचं जे काही गुण तुम्हाला आवडला तेवढा जरी अधोरेखित आपण करत राहिलो तरी बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला जरी शांती मिळते, समाधान वाटते आणि त्या व्यक्तीसोबतचे रिलेशन चांगले होण्यास मदत देखील होते. रिलेशन थोडंसं वेळाने होतील चांगले, परंतु किमान आपल्याला तरी चांगुलपणा व्यक्त करून बघा. तुम्ही फक्त चांगुलपणा व्यक्त करून बघा. ज्या दिवशी चांगलं लिहून बघा, चांगलं बोलून बघा, चांगलं वागून बघा. चांगलं वागणं म्हणजे गुण आविष्कृत करणं बघा, त्या दिवशी समाधान वाटते. तर आता आपल्याला पहिल्यांदा गुणाची यादी करावी लागेल आणि पुढच्या व्यक्तीमध्ये कोणता गुण आहे तो गुण शोधावा लागेल. तो लिहून काढा आणि तो गुण त्या व्यक्तीला जर तुम्ही कळवला, हा गुण मला आवडतो, तर आपल्याला एक चांगले संबंध निर्माण होतात. तोही आपल्यातला एक गुण शोधतो. आपण त्याच्यातला एक अवगुण शोधला की त्यानं आपल्यातला एक अवगुण शोधते. जेव्हा भांडणं होतात तेव्हा बघा तुम्ही कशा पद्धतीने फेऱ्या एकमेकावर होतात की त्याने याच्याबद्दल एक वाईट बोलला की त्यानं दुसरा त्याच्याबद्दल वाईट बोलते, त्याने त्याच्याबद्दल वाईट बोलला की त्याने त्याच्याबद्दल वाईट बोलते, त्याने त्याच्याबद्दल एक बोलला की दुसरा. मग इतके बोलतात की जे असलेले नसलेले सगळेच मग जे नाहीत ते सुद्धा आहेत म्हणून सांगितलं जातं. मग परत आता काहीच राहणार ना बोलायला. आता जसं तुम्ही अनुभवलेलं असेल किंवा होळी खेळताना ग्रामीण भागामधलं की पूर्वी सुरुवातीला
माळावरून आम्ही हे आणायचो, पळसाच्या फुलाचा रंग तयार करायचो आणि फुलाचा रंग तयार करून एकमेकाच्या अंगावर टाकायचो आणि मग त्यानंतर ते रंग संपून जायचा. मग संपून गेल्यानंतर मग आता मग काही काळं लावणं असेल एकमेकाला किंवा इतर काही गोष्टी असेल, अशा गोष्टी घडायच्या. तसं गुण आता हा एक उदाहरण झालं. हे मी एक अर्ध सकारात्मक उदाहरण सांगितलं आणि अर्ध नकारात्मक सांगितलं. तर आपण जेव्हा एखाद्याचे आता अवगुण त्याच्यातले असलेले तेवढे बोलणं झाल्यानंतर देखील जेव्हा माणूस भांडणं करतो, रागात असतो, द्वेषात असतो, मत्सरात असतो, तेव्हा त्याचे नसले असलेल्या काल्पनिक तयार करून, त्याच्यातले गुण अवगुण जरी नसले तरी ते कल्पनेनं तयार करूनही सांगितले जातात. आणि आपला जे द्वेष व्यक्त करण्याचा जो कंड आहे तो विझवून घेतला जातो. तर ही एक मनोवृत्ती आणि ही एक माणसाची वृत्ती असते. ही वृत्ती प्रत्येकामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये दिसून येते. तर आता आपण कुठेतरी आणि कशात तरी असावी माणसाला गोडी, लागतेच ना दुःखाच्या वेळी, विसाव्याला जागा थोडी, अशी माझी एक 4 ओळी आहे. तसं कोणत्याही व्यक्तीमध्ये गुण असतात. ते गुण शोधून ते गुण जर व्यक्त केले तर मी तुझ्या ह्या गुणाचं कौतुक केलं ना असं म्हणून त्याच्यासोबत तुम्हाला रिलेशन निर्माण करता येऊ शकतात. आता गुण कोणकोणते असतात किंवा त्याच्या गुणाबरोबरच त्याच्याकडे जे काही उपलब्धी त्याने केलेली आहे, यश मिळवलेलं आहे, त्याच्याबद्दल कौतुक करता येते. त्याच्या उपलब्धीबद्दल, त्याच्या यशाबद्दल. त्याचा जर चांगला छंद असेल एखादी काही संग्रह करण्याचा, चांगल्या गोष्टी संग्रह करण्याचा, तर त्याच्या हा जो गुणग्राहकता आहे, चांगल्या गोष्टीचा संग्रह करणं म्हणजे एक प्रकारची गुणग्राहकताच आहे. चांगल्या गोष्टी त्याला आवडतात म्हणून तो जो गोळा करतो. तर त्याबद्दलही आपण बोलू शकतो. त्याच्यामध्ये काही व्यक्तीविषयी त्याच्या मनामध्ये प्रेम असेल तर त्या व्यक्तीविषयी तुझ्या मनात छान प्रेम आहे असं म्हणू शकतो. काही व्यक्ती शांत असतात, त्यांचा स्वभाव बराचसा शांत असतो आणि काही वेळा ते अशांत होतात. पण कधी शांत होतात, कधी शांत राहतात, त्यावेळी ते तुम्ही अशा वेळी शांत राहता. हा जर तुम्हाला कोणी जसं एखादा कोणी जर तुमच्याकडे आलं आणि चुकीचं वागू लागलं तरच तुम्ही अशांत होता, फक्त एरवी मात्र तुम्ही शांत राहता, असं जरी म्हटलं तरी त्याला बरं वाटते. एखाद्याची बुद्धिमान असतो माणूस, त्याची बुद्धिमत्तेचं आहे का, बुद्धिमत्तेचं आपण कौतुक करू शकतो. एखादी बुद्धिमान आहे का, त्याची म्हणजे एखादी काम तो अतिशय अचूकपणे करण्याची त्याची कल जास्त असतो. तर ते अचूकता हा बुद्धिमत्तेचाच महत्त्वाचा निकष आहे. मग त्याच्यासाठी त्याचा संयम असतो. काही माणसं अतिशय संयमी राहतात. त्याच्या विरोधात जरी कोणी बोललं तरी ठीक आहे म्हणतात, बघू कधीतरी बोलू या विषयावर म्हणतात आणि तिथं काही न बोलतात, थांबतात आणि पुढं वाटचाल करतात. हा जो किंवा वाट पाहतात, त्यांना चांगलं वागेल याची एक वाट पाहतात, संयम ठेवतात. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, आता किती दिवस, असं काही दिवस संयम ठेवतात. चांगलं आज तरी सुधरेल, उद्या तरी सुधरेल यावर त्यांचा एक विश्वास असतो आणि मग ते संयमानं त्याच्यासोबत वागतात, संयम ठेवतात, धैर्य ठेवतात. काही माणसं न्यायी असतात. ते चांगल्याला चांगलं म्हणतात, वाईटाला वाईट म्हणतात किंवा कोणाचं चुकलेलं चुकलं म्हणतात, योग्य असेल तर ते योग्य म्हणतात, याला न्याय दिला पाहिजे म्हणतात, हे चांगल्या गोष्टी आहेत त्याच्या. अशा पद्धतीनं न्यायाची भूमिका घेऊन त्याच्यावरचा अन्याय दूर करण्याची मनोवृत्तीची काही माणसं असतात. तुम्हाला त्यांच्या न्यायी वृत्तीबद्दलही फोकस करून हा तुमचा चांगला न्याय दिलास त्या विषयाला तुम्ही म्हणू शकता, त्या व्यक्तीला तुम्ही न्याय दिला म्हणू शकता. हा एक गुण त्या व्यक्तीचा. तर तुम्ही म्हणता हे गुणाबद्दलचे मी एक उदाहरण तुम्हाला द्यायला लागलेलो आहे. काही माणसं लवचिक असतात. एखादी गोष्ट मला ती पाहिजे म्हणतात, बरं ती मिळत नाही तर काय हरकत नाही म्हणतात, ती गोष्ट द्या म्हणून मागतात.
नाही बाबा देणं शक्य नाही, मी देत नाही म्हणलं, बरं ठीक आहे, काय हरकत नाही म्हणतात. म्हणजे हे आणि काही हरकत नाही म्हणूनही पूर्वी जसे संबंध होते तशाच पद्धतीने त्यांच्यासोबत ते वागतात. ही याला लवचिकता म्हणतात. ताठरता काय असते? देणंच तर देणंच, गेलास उडत, चल आजपासून तू मला बोलू नको, मी तुला बोलत नाही. ही आपल्या व्यक्तिमत्वातली ताठरता आहे. आणि हे ताठरता क्रौर्य निर्माण करू शकते. ताठरता हे तणाव निर्माण करू शकते. आणि ताठरत्यातून माणसामध्ये अस्वस्थता, चिंता, काळजी या सुद्धा अवगुण वाढू शकतात. म्हणून लवचिक असणं ठीक आहे, नाही तर नाही, आला आला, नाही आला नाही आला, काय हरकत नाही, काय काम असेल. चांगलं बोलला, वा छान. त्या दिवशी एखाद्या दिवशी चांगलं बोलला नाही, ठीक आहे, ते मूड खराब असेल, घरात काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, त्याच्यामुळे तो तसं वागला, बोलला, ठीक आहे. त्यानं तसं वागला म्हणून आपणही तसंच वागावं का, असा जर काही जण विचार करतात. हा जो त्या असा विचार करून जगणं ह्या त्या व्यक्तीचा चांगुलपणा असतो. कधी कधी तेही व्यक्ती प्रत्येक वेळीच लवचिकच वागतील याची काही गॅरंटी देता येत नाही. त्यांनाही संयमाचा बांध कधीतरी सुटतो, मग ते पण कठोर वागायला सुरू करतात. म्हणून कठोरता किती वेळेस असते त्यांची आणि लवचिकता किती वेळेस असते याचा शोध आपण घेतला पाहिजे. आणि तुमचं कठोरतेचं प्रमाण फार कमी आहे आणि लवचिकतेचं प्रमाण जास्त आहे असं बोलणं हे त्याचं मूल्यांकन आहे. परंतु आपण मूल्यांकन करायचं नसेल तर आपण त्याला एवढंच म्हणतो की या वेळी तुमचं लवचिक वागणं मला फार आवडलं, चांगलं केलं, ते तसं वागलात म्हणून बरं झालं, नाहीतर उगाच ताणलं असलं तर तुटलं असतं. अशाही पद्धतीने तुम्ही बोलू शकता. चांगला निर्णय घेतला, तुमचं कौतुक आहे. काही माणसं उदार असतात, जे काही आपल्याकडं असेल तर त्यातलं काही ना काही देऊन टाकतात. कर्णाचे अवतार जरी नसले तर काही कर्णाच्या नका एवढी तरी पात्रता अंगी बाळगून ते जगायला सुरुवात करतात. ही म्हणजे उदारतेचे काही हिमालय असतात, काही जण एक पायरी असतात हिमालयाची. इतकाच आपण त्याचा अर्थ घेऊ. उदारतेचे काही उदार म्हणजे आपल्यातलं काही देण्याची वृत्ती आणि इतरांना देणे, त्यांच्यावर परोपकार, इतरांना परोपकार करणे, परोपकार पुण्य परपीडा पाप असं तुकोबा यांनी सांगितलेलं आहे. इतरांना परोपकार करणं, इतरांना सहकार्य करणं, इतरांना मदत करणं हे पुण्य म्हणून सांगितलेलं आहे. पुण्य म्हणजे गुण या अर्थाने घ्या. पुण्य म्हणजे ते पाप पुण्य तिथल्या याच्या खाली जायची काही गरज नाही आपल्याला. कष्टाळू असतात काही माणसात, तर सातत्यानं कष्ट करत राहतात. ह्या कष्टाळू गुणाचे कौतुक आपण जर एखाद्या वाक्यानं जरी करत आलं, किती कष्ट करतेस तो, किती तुम्ही कष्ट करता, असं एखादं वाक्य घरात जर बोलल्या गेलं तर त्या घराचं वातावरण चांगलं होऊ शकते. परंतु काही जण काय म्हणतात, माझंच कौतुक करा, मी काही करणार नाही बाबा, मला काही वेळ नाही म्हणतात. तर असं नाही. तर एकमेकाचं यू रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट असं एक इंग्रजीमध्ये वाक्य आहे, सुविचार आहे. तर आपण जर त्यांना रिस्पेक्ट दिला, आदर दिला, तर आपल्याला काही प्रमाणात आदर मिळू शकतो अशी अपेक्षा आहे. 100दा आदर दिला तर 2दा आदर मिळतो असं समजायचं आपण. आणि आदर देण्याचं काही थांबवायचं नाही असा जर काही जण विचार करून जगतात, ही आदर देण्याची वृत्ती आहे. काही जणाला जीवनामध्ये आनंद निर्माण. एका व्यक्तीला विचारलं की बाबा तुम्ही नेहमी सगळ्यांना सन्मान करता, सत्कार करता, कौतुक करता, ते व्यक्ती तुमचे सत्कार केले नसले तरी असं का? तर त्यानं म्हटलं काही नाही, याच्या मागचं काय कारण आहे असं विचारलं त्याला. काहीच नाही, मला बरं वाटतं म्हणून मी करतो, इतकाच भाग आहे, बाकी काही नाही म्हटलं. म्हणजे त्याच्यावर काही त्याला सन्मानित करता यामुळे तुम्हाला फक्त बरंच वाटते? हो, मला यामुळे बरंच वाटते, छान वाटते. आणि त्याला वाटणं गेलं तरी ते त्याचा प्रश्न आहे, ते त्याचा प्रश्न आहे म्हटलं. पण हे बळे आपल्याबद्दल भावना वाईट बाळगून जगतोय, तुमचा कधी त्यानं कौतुक केलं नाही, सत्कार केला नाही, तरी तुम्ही कसं काय? ते त्याचा प्रश्न आहे. त्याला ते सत्कार न करण्यात चांगलं वाटत असेल, मला सत्कार करण्यात चांगलं वाटते. म्हणजे ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती चांगुलपणा न सोडण्याची वृत्ती, चांगुलपणा असणं आणि चांगुलपणा निरंतर जोपासणं, हा 2 भाग आहेत. अजून
अखंडित चांगुलपण आणि खंडित चांगुलपण असं असतं. काही जण कधी कधी चांगलं वागतात, काही जण अखंडित चांगलं वागतात. हे अखंडित चांगुलपणा चंही कौतुक आपल्याला करता आलं पाहिजे. खंडित चांगुलपणा ठीक आहे ना, कधी कधी का असे ना चांगुलपणा वागतोय ना. तर काही प्रमाणामध्ये जेव्हा माणसातले ही जी गुणाची यासाठी यादी करायची, असं म्हटलं सांगितलं की जर तुमच्या जीवनामध्ये दोन व्यक्तीमधले चांगले संबंध राहण्यासाठी जे गुण आहेत तर त्याचं प्रमाण किमान 25-32 असावं किमान, असं म्हटलेलं आहे. असा त्याचा अर्थ असा आहे, एखाद्या पुढच्या व्यक्तीपेक्षा 5-7 गुण कमी असले तरी चालतील, परंतु त्याच्यामध्ये 32 गुण आहेत तर आपल्यामध्ये 25 तरी असावेत. 7 कमी असले तरी चालतील. मग त्यांनी गुणावर फोकस करावं. 7 अवगुण आहेत आपल्यात आणि ते 25 गुण आहेत, त्याच्यामध्ये 32 गुण आहेत. अवगुण 1-2 असतील. म्हणजे सांगायचं प्रमाण असं आहे, त्याचा शब्दशः अर्थ घेऊ नका, तर सांगण्याचं प्रमाण एवढंच आहे. त्याचे 32-25 असे गणित मांडायचे नाही तिथे आपल्याला. तर एक काही समान गुण आपल्यामध्ये असतील किंवा काही समान आवडीनिवडी असतील, जे काही गुण आहे त्यावर आपण फोकस करू लागलो तर नक्कीच मित्र जीवनामध्ये आपल्याला आनंद निर्माण होऊ शकतो. आता एका ठिकाणी असं म्हटलंय, जिन लोगों में गुण होते हैं उनकी गरिमा चिरंजीवी रहती है. जिन लोगों में गुण होते हैं उनकी गरिमा चिरंजीवी रहती है. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये गुण असतात आणि गुणाचा ते आविष्कार करत जगतात, त्यांची गरिमा म्हणजे त्यांचा एक समाजावर असणारा नैतिक प्रभाव हा चिरकाल असतो. काम और जीवन में सफल होने के लिए गुणों का होना जरूरी है. तुम्ही तुमच्या ध्येयपूर्तीसाठी जे काही कामं करतात त्या कामात यशस्वी होण्यासाठी आणि एकंदरीत जीवनात यशस्वी होण्यासाठी गुणाचीच आवश्यकता असते. फार तो अवगुणी आहे, प्रचंड अवगुणी आहे आणि यशस्वी झाला असं नाही. तो त्याच्या काही गुणामुळे यशस्वी झालेला असतो. अवगुणामुळे थोडा मागे असतो, इतकाच तो काही भाग असतो. तर गुणामुळे माणसाला माणूसपण येते, माणुसकी येते. म्हणजे तो माणुसकीचा माणूस आहे बरं का, त्याच्यामध्ये माणूसपण आहे, तो माणुसकीचा माणूस आहे, त्याच्याकडे फार माणुसकी आहे बरं का. असं कशामुळं म्हणतात? त्याच्याकडे असणाऱ्या गुणामुळं म्हणतात. तर आपल्याला आपण आता काय करायचं, तर आपल्यामधले जे आपले जवळचे मित्र असतील, नातेवाईक असतील, जे कोणी असतील, त्यांच्यामध्ये असणारे जे काही आपण जर गुण शोधत गेलो आणि गुणाबद्दल त्यांच्या बोलत राहिलो, लिहित राहिलो, तर एक संबंध चांगले होण्यासाठी मदत होते. आता एक जण म्हणला, सर मी एका व्यक्तीवर लेख लिहिला म्हणला आणि मग त्याचं कौतुक केलं म्हणलं, चांगलं झालं ना म्हणलं, चांगलं झालं. मग त्या दिवशी त्यांनी तुमचं एकमेकाचं बोलणं कसं झालं? मस्त झालं म्हणलं, आनंद झाला. त्यानं माझा आभार मानले, मला त्याचे आभार मानण्यामुळे सुद्धा मला खूप आनंद वाटला. मग काय झालं पुढं? मी त्याला न आवडणाऱ्या एका दुसऱ्या साहित्यिकावर लेख लिहिला. मग याची दुखली म्हणला. अरे मग काय केलं म्हणला, आता लोक कोणाचेही कौतुक करायला लागले, दुर्गंधीला सुगंध म्हणायला लागले, असं काहीतरी मेसेज टाकला मला. मग असं मग तू काय केलंस त्यावेळेस? काय केलं नाही म्हणलं. ठीक आहे म्हणलं. अशा वेळी काय करायचं सर म्हणलं? आता काहीच करायचं नाही. अशा वेळी काय करायचं? ठीक आहे सर म्हणायचं म्हणलं, गप्प बसायचं. मग आता असं मग माझा लेख लिहिलेला वाया गेला का? हो सर म्हणलं, त्याच्यावर एवढं कौतुकाचा लिहिलं होतं त्या, आणि यांना आता मला टीका करायला लागलाय. नाही केलं नाही. जेव्हा कधी तो त्याचा इतिहास लिहिल की त्यांच्यावर कौतुकाचे कोण लेख लिहिलेले होते, त्याच्यामध्ये तुझं नाव राहीलच. किंवा जेव्हा त्याच्या मनामध्ये जेव्हा कधी चांगुलपणाचा उदय होईल
त्याच्यामध्ये चांगुलपणाच्या भावनांचा जेव्हा आविष्कार व्हायला लागेल तेव्हा त्या अनावधानानं सुद्धा का हास्य ना तुझं नाव येऊन जाईल म्हटलं. असा फायदा होत असतो म्हटलं. तर त्यामुळं आपण पैसे जरी त्याने लपून ठेवले तरी घरात असतातच ना त्याच्या, तर कधी ना कधी त्याला सापडतातच, किंवा दुसरं कोणी शोधलं तर सापडतातच. त्यावर तुमचीच नाममुद्रा असते ना. तर हे सात्विक गुण तुमच्यामध्ये जे असतील तर, आणि ते दुसऱ्यातले असतील तर ते शोधा आणि व्यक्त करा म्हणण्यासाठी मी आणखीन काही गुणाबद्दल आपल्या समोर व्यक्त होणार आहे. विचार प्रगल्भ असतात काही माणसांचे, त्या विचार प्रगल्भतेचं आपण कौतुक केलं पाहिजे. किंवा समाजाचं हित करण्याची भावना असते काही जणांच्या मनामध्ये, भावना बाळगूनही जगतात काही जण, आणि शक्य ते योगदान देण्याची त्यांची वृत्ती असते. हे सुद्धा त्यांचा गुण असतो, शक्य ते. पण कधी कधी काय होतं मग असं, त्याला जितकं जमेल तेवढं तो करतो, पण अपेक्षा जेव्हा जास्त असतात तेव्हा काय होतं मग त्याच्याबद्दल देऊन देखील, चांगलं करून देखील लोक वाईट बोलतात. मग अशा वेळी काय करायचं? मग आपलं काहीच न करण्याचं थांबवायचं का? नाही. कारण तुम्ही जितकं योगदान द्यायला पाहिजे होतं तितकं पुढच्या, समजा दुसऱ्यांनी तुम्हाला 2000 रुपये पट्टी मागितली, कुठल्या तरी जयंतीला 2000 मागितले मंडळानं, त्या एका जयंती मंडळानं, तुम्ही त्यांना 500 रुपये देऊ शकलात. आता ते 500 रुपये तुमचं देणं काही जण जो बहुतांश 90% लोकांना आवडलं नाही. ठीक आहे, काय चिंगूट आहे वगैरे असं तुम्हाला म्हणाले समजा, ठीक आहे. पण काहीतरी 10% तरी म्हणतात, ठीक आहे ना, काही ना काही दिला ना, ते 10% तरी म्हणतात ना तुम्हाला. किंवा तुमचं कोणाकोणाची पट्टी आलीच्या यादीत तुमचं नाव राहते ना, दिलंच नसतं तर न देण्याच्या यादीत नाव राहते. मग तुम्हाला सपोर्ट कसा करते लोक, जे 10% तरी गुण, 90% विरोधात बोलू लागते ना, 500 रुपये दिल्यानं 10% समर्थनात बोलत होते ना, आणि इथे नोंद होताना तुमचं देण्यामध्ये नोंद झालेली होती. हे 10% ते आणि नोंद देण्यामध्ये हे उपलब्धी आहेच ना. नाही नाही काहीच उपयोग नाही मग देणार असं नाही. मग त्यानंतर मग हे 10% सुद्धा काय बोलावं, तुमच्या समर्थनार्थ जे बोलणार आता बोलालेत ना, काही काय असण्याला त्यांना केलंय ना मदत, हे सुद्धा मग तुम्हाला राहणार नाहीत ना. त्यासाठी तुम्हाला जर शक्य असेल तर जे काही शक्य आहे तेवढं आपण करावं, पुढं जावं ना. तोंडानं नाही म्हणण्यापेक्षा हातानं नाही म्हणावं, अशी माझी माय सांगायची. म्हणजे तोंडानं नाही म्हणण्यापेक्षा हातानं, एखाद्याने एक भाकरी मागितली तर आपल्याकडे एक दुरडीत एक भाकरी नाहीये तर त्याच्यात आणि किंवा असली तरी ती लेकराला द्यायची आहे, तर त्यातली कोरभर काढून 2 घासाचा का तुकडा काढून त्याला देणे, म्हणजे त्याला तोंडानं नाही म्हणण्याचा प्रकार आहे. तर मित्र, हे हा जो काही गुण आहे, सन्मान देण्याचा, सत्कार करण्याचा, कौतुक करण्याचा, हा जो गुण तुम्ही अधोरेखित केला पाहिजे. तर काही माणसं दृढ निश्चयी राहतात. दृढ निश्चय, एखादं काम हाती घेतलं की ते परिपूर्ण करेपर्यंत त्याचा पाठलाग करतात, त्यांनी घेतलेल्या निर्णयावर ते ठाम असतात आणि तो निर्णय परिपूर्ण करतात. असं काही बाबतीत त्यांच्या घडलेलं असतं, ते आपल्याला बोलता आलं पाहिजे. सगळ्याच बाबतीत नाही, प्रत्येकामध्ये धरसोड वृत्ती असते. काही सगळ्याच विषयामध्ये दृढ निश्चय नसतो. तर काही जणांमध्ये आत्मविश्वास दिसून येतो वागण्या बोलण्यामध्ये, तो आत्मविश्वास आपण अधोरेखित करू शकतो. आता काही अतिशय महत्त्वाचे गुण आपल्या परमात्मा के गुण म्हणून काही गुण सांगितलेले मी सांगतो त्याच्यातले तुम्हाला. तर ते तुमच्यामध्ये आहेत का, किंवा आपल्याला पुढच्या व्यक्तीत आहेत का, हे शोधता येण्यासाठी या गुणाचा परिचय करून देत आहे फक्त. पवित्रता, प्रेम, शांती, सुख, ज्ञान, आनंद, शक्ती, पॉवर. तर हे जे काही पॉवर म्हणजे काय, प्रत्येक एका क्षेत्रात पॉवर असतो, दुसऱ्या क्षेत्रात असत नाही. पण जी ऊर्जा आहे आतली, आत्मबळ आहे, हे मात्र सगळ्यात असतं कमी अधिक प्रमाणात. या सगळ्या गुणाच पुढच्यात आहेत का हे बघायचं. तर या सगळ्या गुणाबद्दल काही जण उत्साही राहतात, आनंदी राहतात, त्यांची वाणी मधुर असते, आणि जे काही देता येईल
ते देण्याचा जे काही प्रयत्न करतात. देणं म्हणजे केवळ धन देणं एवढंच काही जणांच्या जीवनामध्ये, काही जणाला असं वाटतं की पैसे दिले म्हणजेच सगळं काही दिलं, असं काही नाही. ज्ञान देणं, सहकार्य करणं, शुभेच्छा देणं, सदिच्छा व्यक्त करणं, योग्य मार्गदर्शन करणं, हे सुद्धा खूप मोठं देणं आहे. तर या गुणाबद्दल आपण जे शक्य असेल तेवढं बोलूया. काही जणांमध्ये कृतज्ञता व्यक्त करण्याचा गुण असतो. कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव व्यक्त करणं, ते व्यक्त करतात. आता रागाच्या भरात ते व्यक्त करत नाहीत, पण शांत मनाच्या वेळेस त्याला जर विचारलं तर तुझ्यावर कोणाचे उपकार आहेत तर तो सांगू शकेल. पण कधी कधी रागाच्या भरात कोणाचेच माझ्यावर उपकार नाही तो म्हणू शकतो. मग त्यावरून तो फार कृतज्ञ माणूस आहे असं त्याचा अर्थ होत नाही. तो रागाच्या भरात बोललेला आहे. तो शांत मनानं प्रसन्न असताना विचारतो, हा हो आहे त्याचे उपकार म्हणतात. बऱ्याचदा मी काही बघतो की जे कृतज्ञतेची जाणीव बहुतांशी लोकांच्या मनामध्ये असते. आता शंकररावजी चव्हाण साहेबांच्या मराठवाड्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे धरणांचं जाळं उभं केलं, तर त्यांनी ज्या पक्षांमध्ये काम केले त्या पक्षात काम करणारे तर माणसं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतच होते. पण त्या पक्षाशी काही संबंध नाही किंवा कोणत्याच पक्षाशी काही संबंध नाही, ते देखील माणसं साहेबाबद्दल त्यांचे अनंत उपकार आहेत. विरोधी पक्ष देखील, फक्त ते निवडणुकीच्या काळात थोडं म्हणत नव्हते, कारण निवडणुकीच्या काळात जरा म्हणणं अवघड राहते म्हणून ते म्हणत नव्हते, पण एरवी ते म्हणतात, आजही म्हणतात. म्हणजे एखाद्या वेळेस आता अशोकरावजी चव्हाण साहेबाबद्दल बरेचदा मी ऐकलेलं आहे विरोधी पक्षांच्या माणसांकडून देखील, की ते बाबा नांदेडला त्यांच्यामुळं खूप योजना आल्या असं ते बोलतात. लोक बोलत नाहीत असं नाही, कृतज्ञतेची जाणीव खूप लोक ठेवतात. तर आपल्या जगण्यामध्ये जर ह्या गोष्टी असल्या तर लोकांना ते बोलावं लागतंय, बोलतात लोक. त्यामुळं आपल्या गुणाचा आविष्कार करत आपण जगलंच पाहिजे. आपल्यामध्ये सहजता, कोमलता, संवेदनशीलता, जबाबदारी घेण्याची वृत्ती, आत्मनिर्भरता, सेवाभाव, हे जे काही गुण असतील थोडे भाव, त्याचा आविष्कार करत आणि दुसऱ्यामध्ये जर काही असतील तर त्याचा शोध घेत आपण किमान वाटचाल करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.